1 मार्चपासून एसटीचे हाफ तिकीट बंद होणार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ज्या महिलांना हाफ तिकीट मिळत आहे त्यांचे हाफ तिकीट बंद होणार. तसेच जे वयोवृद्ध लोक आहेत जे हाफ तिकीट किंवा पूर्णतः मोफत तिकिटावर प्रवास करत आहेत तर त्यांच्याही सगळ्या सवलती बंद होणार. कारण एसटी महामंडळाने 2 कडक नियम लागू केलेले आहेत. आता जी लोक ही कागदपत्रे दाखवणार नाहीत त्या लोकांना फुल तिकीट भरावे लागणार. आत्तापर्यंत सगळ्यांना सरसकट फक्त आधार कार्ड दाखवून सवलती मिळायच्या. पण आता काही काळापूर्वी स्मार्ट कार्ड देखील आणलं होतं, काढायला सांगितलं होतं. पण आता सरकारने एक नवीन कागदपत्र काढण्याची सूचना दिल्यामुळे आणि 2 नियमात बदल केल्यामुळे आता 1 मार्चपासून सर्व सवलती बंद होणार. जर हे कागदपत्र नसेल आणि जर या 2 नियमात बसले नाही तर महिला ज्या प्रवास करतात, ज्या हाफ तिकीटने प्रवास करतात त्यांचे हाफ तिकीट बंद होणार. त्यांना पूर्ण पैसे द्यावे लागतील. तसेच जे वयोवृद्ध लोक जे हाफ तिकीट घेऊन प्रवास करतात किंवा अशी लोक जे 75 वर्षांच्या पुढे गेलेले आहेत आणि त्यांना पूर्ण तिकीट माफ आहे तर अशा लोकांच्या देखील सगळ्या सवलती बंद होणार आहेत. पहा की राज्य सरकारने हे 2 नियम 2024 सुरू होताच लावले होते. पण त्याची अंमलबजावणी सुरू करताना बराचसा उशीर झाला. पण अखेर मार्चमध्ये 1 मार्चपासून याची अंमलबजावणी आता अतिशय कडक पद्धतीने सुरू होणार आहे. ज्यामुळे आता जे लोक सवलतीवर प्रवास करतात, खास करून महिला ज्यांना सरसकट हाफ तिकीट करण्यात आलेले आहे तर अशा महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. कारण की 99% महिलांनी हे कागदपत्र काढलेलं नाही. हे कागदपत्र नवीन आहे जे काढण्यासाठी पूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या, पण लोकांनी काढलं नाही. लोक फक्त आधार कार्ड दाखवतात किंवा दुसरे ओळखपत्र दाखवतात आणि प्रवास करतात. तर असं इथून पुढे होणार नाही. आता नियमांमध्ये मोठा बदल झाल्यामुळे आता कोणालाही याच्यामधून वगळलं जाणार नाही. पहा, 2025 संपलं, 2026 सुरू झालं. जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना देखील आता संपत आलाय. तर मार्चमध्ये जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळा मार्चमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलत असतात. कारण की 31 मार्चपर्यंत आर्थिक वर्ष संपत असतं आणि आर्थिक वर्षाचा सगळा लेखाजोखा जो आहे तर तो सगळा सरकारला द्यावा लागत असतो. तर मग म्हणूनच सरकारने 1 मार्चपासून ही कडक पद्धतीने अंमलबजावणी सुरू केलेली आहे. पहा, आता जर तुम्हाला एसटीतून प्रवास करायचा असेल आणि जर तुम्ही हे 2 नियम पाळले नाहीत आणि हे नवीन कागदपत्र तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्याकडून पूर्ण पैसे घेतले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच याची माहिती राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी देखील स्पष्ट केली होती. आता जे लोक सवलतीत प्रवास करतात त्यांनी या 2 नियमांच्या आत राहूनच प्रवास करायचा आहे आणि हे कागदपत्र असल्याशिवाय सवलत द्यायची नाही असे बस कंडक्टर, बस वाहक तसेच चालकांना स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता जर तुम्हाला एसटीमधून प्रवास करायचा असेल तर कोणते ते 2 नियम आहेत ज्याचं पालन करणं तुम्हाला अतिशय आवश्यक आहे? कोणतं ते नवीन कागदपत्र आहे की त्याच कागदपत्रावर आता सवलत मिळणार आहे? हे कागदपत्र कुठे काढायचं, कुठून आणायचं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. एसटी प्रवाशांसाठी अर्जंट सूचना. 1 मार्चपासून बसमधील सवलती बंद होणार. हे एक कागदपत्र नसेल तर कोणतीही सवलत मिळणार नाही. महिलांचे हाफ तिकीट बंद होणार. ज्येष्ठ नागरिकांनाही कुठेही सवलती मिळणार नाही. एसटी महामंडळाने सर्व प्रवाशांसाठी, विशेषतः महिला वर्ग आणि सिनियर सिटीजन लोकांसाठी एक मोठा निर्णय घेतला, ज्या अंतर्गत 2 नवे नियम लागू करण्याची माहिती देण्यात आली. तसेच एक नवीन कागदपत्र काढण्याची सूचना देखील आता प्रवाशांना करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, पूर्वी आधार कार्ड फक्त वयाचा पुरावा म्हणून दाखवला जायचं. महिलांकडूनही आधार कार्ड कधी कधी मागितले जायचे. आधार कार्ड ही एकमेव गोष्ट जी होती की ती पूर्वी बसमध्ये विचारली जायची आणि त्यावरूनच सवलत घेतली जायची. पण आता तसं होणार नाही. कारण की सरकारने काही दिवसांपूर्वी एक विशेष प्रकारची तपासणी केली. त्याच्यात असं लक्षात आलं की डुप्लिकेट आधार कार्डवरून बरेचसे प्रवासी ज्यांनी जन्मतारखेमध्ये मागे पुढे फेरफार करून ते नियमात बसलेले आहेत, त्यांनी बळजबरी नियमात बसून त्या हाफ तिकीटचा लाभ घेतल्याची हजारो प्रकरणे सरकारच्या लक्षात आली आहेत. आणि त्यामुळे सरकारने आता आधार कार्ड हा पुरावा कॅन्सल केलेला आहे. खरं तर हा पहिला नियम आहे. आता दुसरा नियम म्हणजे तुम्हाला एक वेगळंच कार्ड काढायला सरकारने सांगितले होते. ते कार्ड नेमकं कोणतं आहे? ते कार्ड कुठून काढायचं? ते कार्ड नसेल तर काय होणार? कधीपर्यंत त्याची तारीख देण्यात आली? सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. पहा, एसटी बस ही अशी गोष्ट आहे की जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली अशी एकमेव वाहतूक व्यवस्था आहे. काही ठिकाणी साधी खासगी गाडी देखील जाणं अवघड आहे, पण त्या ठिकाणी देखील बस जाऊन पोहोचलेली आहे.
अगदी काही वर्षांपूर्वी जेव्हा महिलांना हाफ तिकीट सरसगट जाहीर केलं होतं, तेव्हा महिलांचा जो प्रवास होता तो अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढला होता. काही विरोधक त्यावेळी सरकारवर टीका करत होते की महिलांना हाफ तिकीट दिलं म्हणजे एसटी तोट्यात जाईल. पण झालं उलटच. ज्या महिला स्वतःच्या गाडीने किंवा प्रायव्हेट गाडीने प्रवास करत होत्या त्यांनी बसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास केला की अक्षरशः करोडो रुपयांचा फायदा एका वर्षामध्येच बस महामंडळाला झाला होता. खरंच ही अतिशय कौतुकास्पद बाब होती. पण त्याचवेळीस सरकारने 75 वर्ष वय झालेल्या लोकांसाठी 100% मोफत तिकीट प्रवास चालू केला होता. तर 60 वर्षांपेक्षा अधिक नागरिकांना हाफ तिकीट केलं होतं. पण हे सगळं करत असताना काही नागरिकांनी याचा गैरफायदा घेतल्याचे प्रकार लक्षात आलेले आहेत. जो गैरप्रकार लक्षात आल्यानंतर सरकारने काही महत्त्वाचे बदल याच्यामध्ये केलेले आहेत आणि याची अंमलबजावणी 1 मार्चपासून होणार आहे. आता तुम्हाला जर प्रवास करायचा असेल, मोफतपणे किंवा सवलतीत प्रवास करायचा असेल, तर कोणतं कागदपत्र तुम्हाला काढावा लागणार, ते कागदपत्र कुठून काढायचं, काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला इथे देणार आहे. आता पहा त्या महत्त्वाच्या नियमाची आणि कोणतं कागदपत्र काढायचे याविषयीची माहिती आपण घेतोय. आता लक्षात घ्या, जसं आपल्याला माहिती आहे की महिलांना 50% सवलत आहे, तसेच जे ज्येष्ठ नागरिक 60 वर्षांवरील आहेत त्यांना 50% सूट मिळते. तर 75 वर्षांपुढील ज्येष्ठांना 100% सवलत म्हणजेच मोफत प्रवासाची सोय आहे. पूर्वीच्या काळी या प्रवासासाठी केवळ आधार कार्ड दाखवणे पुरेसे असायचे. आधार कार्डची तपासणी झाली की तुम्हाला सवलत मिळायची. उदाहरण घ्यायचे झाले तर एखादी महिला आधार कार्ड दाखवायची आणि वाहक 100 रुपयांच्या ऐवजी थेट 50 रुपये तिकीट आकारत असे. ज्येष्ठांच्या बाबतीतही वयाचा पुरावा पाहून 50% किंवा पूर्ण मोफत प्रवास दिला जात असे. परंतु आता ही पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. आता प्रत्येक प्रवाशाला एक नवीन अधिकृत दस्तऐवज स्वतःकडे ठेवावा लागणार आहे. शासनाच्या निदर्शनास आले आहे की अनेक ज्येष्ठ नागरिक आणि काही महिलांनी या सवलतीचा चुकीचा वापर केला आहे. हा गैरप्रकार रोखण्यासाठी 2026 पासून सवलतीच्या दरात प्रवास करायचा असल्यास तुम्हाला या 2 अटी पाळाव्याच लागतील. जर या अटींचे उल्लंघन झाले तर तुम्हाला केवळ सवलत नाकारली जाणार नाही, तर पहिल्या नियमाचे पालन न केल्यास पूर्ण 100% तिकीट आकारले जाईल. पण जर तुम्ही दुसऱ्या नियमाचे उल्लंघन केले तर खिशात पैसे असूनही तुम्हाला बसमधून खाली उतरवले जाईल. तुम्हाला एसटीने प्रवास करण्याची परवानगी नाकारली जाईल. इतका हा दुसरा नियम कडक आहे. आता जर तुम्हाला एसटीने लांबच्या प्रवासाला जायचे असेल किंवा नोकरी व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर पडत असाल तर ही माहिती कान देऊ नका. कारण पूर्वी सरसगट मिळणाऱ्या सवलती आता तशाच राहणार नाहीत. पूर्वी फक्त आधार कार्ड पाहिले जायचे, पण आता तसे चालणार नाही. आता यंत्रणेमार्फत कडक तपासणी केली जाणार आहे. एका वेगळ्या स्वरूपाचे चेकिंग होणार असून 2 नियमांच्या आधारेच तुमची कागदपत्रे तपासली जातील आणि त्यानंतरच अर्ध्या तिकिटाची प्रक्रिया पूर्ण होईल. ही अधिकृत माहिती असल्यामुळे तुम्ही ती गांभीर्याने घेतली पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की ते नेमके कोणते 2 नियम आहेत ज्यामुळे महिला आणि ज्येष्ठांचे अर्धे तिकीट बंद होऊ शकते. कोणते कागदपत्र तुम्हाला सोबत बाळगणे अनिवार्य आहे आणि तो कोणता नियम आहे जो मोडल्यास तुम्हाला थेट बसमधून उतरवले जाईल. ही संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहत आहोत. जर तुम्हाला एसटीमध्ये सवलत हवी असेल आणि प्रवासात कोणतीही अडचण नको असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एसटी बसने सवलतीचा लाभ घेणाऱ्यांसाठी हे 2 नियम त्वरित जाणून घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारने महिलांसाठी निम्म्या तिकिटाची योजना सुरू केली होती, ज्या अंतर्गत 50% भाड्यात प्रवास शक्य होता. मात्र आता नियमांचे पालन न केल्यास पूर्ण भाडे द्यावे लागेल. ज्येष्ठांसाठी देखील प्रशासनाने नवी नियमावली आणली आहे. त्यामुळे पूर्वीसारखा सहज प्रवास आता थोडा तांत्रिक होऊ शकतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला MSRTC म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाने धोरणात्मक बदल केली असून त्याचा अधिकृत निर्णय जाहीर झाला आहे. महिला प्रवासी किंवा 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी आता अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी तिकिटावरून महिला आणि कंडक्टरमध्ये वाद होताना दिसत आहेत. नवीन नियमानुसार आता सवलत मिळवण्यासाठी एका विशिष्ट कार्डची सक्ती केली जाणार आहे. हे कार्ड नसल्यास महिलांना आणि ज्येष्ठांना पूर्ण तिकीट काढावं लागू शकते. यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा नियम नेमका काय आहे? सवलती कायमच्या बंद होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. वर्षाचा पहिला महिना संपत आल्या असताना ही मोठी अपडेट समोर आली आहे. प्रत्येक एसटी प्रवाशाला हे माहीत असणे गरजेचे आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी आपले नवीन कार्ड काढून घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला सवलत मिळणार नाही. राज्य सरकारने मार्च 2023च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. साधी बस, निमा आराम, शिवशाही ते शिवाई अशा सर्व बसेसमध्ये ही सवलत लागू आहे.
पण आता नवीन बसेसच्या ताफ्यातही हा नियम कसा असेल याबाबत काही स्पष्टीकरण आले आहे. पूर्वी 36 जिल्ह्यात कुठेही आधार कार्डवर प्रवास करता येत होतं, पण आता काही प्रसंगी पूर्ण तिकीट लागू शकते. महिलांची संख्या वाढल्याने महामंडळाचे उत्पन्न तर वाढले आहे, पण नियमांच्या स्पष्टतेअभावी गोंधळ आहे. 75 वर्षांपुढील व्यक्तींना मोफत प्रवासासाठी आता स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे. हे कार्ड नसल्यास प्रवासात अडथळे येऊ शकतात. लहान मुलांसाठी 5 ते 12 वयोगटात अर्धे तिकीट पूर्वीप्रमाणेच राहील. महामंडळाचा खर्च आणि उत्पन्न पाहता काही तांत्रिक बदल अनिवार्य झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे राज्याबाहेरील प्रवासात ही सवलत केवळ सीमेपर्यंतच मर्यादित असेल. तसेच शहरांतर्गत काही मार्गांवर ही योजना लागू नसेल. आरक्षणाच्या वेळी देखील काही जादा कर आकारले जात असल्याने 50% कमी सवलत मिळत असल्याचे बोलले जात आहे. बनावट कागदपत्रांचा वाढता वापर रोखण्यासाठी सरकारने NCMC कार्ड हे सर्व लोकांना काढायला सांगितलेलं आहे. पहा, पूर्वी स्मार्ट कार्ड होतं, तर त्या स्मार्ट कार्डमध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत होते. बऱ्याच वेळा पैसे भरूनही ते स्मार्ट कार्ड मिळत नव्हतं. बऱ्याच वेळा त्याच्यात रिचार्ज होत नसे. बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीचे अयोग्य कार्ड असायचे. पण आता NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अशा प्रकारचे कार्ड काढण्याच्या सूचना आता दिलेल्या आहेत. हे सवलतधारक ग्राहकांना आता प्रवाशांना काढावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कार्ड जे शालेय व तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, 50% सवलत घेणारी महिला असतील, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक असतील, तर अशा सगळ्या लोकांना हे काढण्याची सूचना दिलेली आहे. तर अशा कार्डची आता जी आहे ते काढायला सांगितलं आहे. आता साधारणपणे हे जे कार्ड आहे, तर या कार्डची म्हणजेच NCMC कार्डची जी किंमत आहे ती 199 रुपये आहे. आणि जर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल आणि ते स्मार्ट कार्ड जर जमा केलं तर साधारणपणे 149 रुपयाला मिळणार. म्हणजे साधारणपणे 50 रुपयांची सवलत तुम्हाला त्याच्यात मिळणार. या कार्डमध्ये 100 रुपयांचा रिचार्ज येईल आणि 50 रुपयांच्या पटीत तुम्हाला रिचार्ज करण्याची पुढे सोय देखील राहणार आहे. तुम्ही वाहकांच्या ETI मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंट मार्फत रिचार्ज करू शकता. ज्येष्ठ नागरिक महिलांच्या नोंदणीसाठी ST स्थानकावर 3000 एजन्सी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तर आता लवकरात लवकर तुम्ही आपल्या शेजारच्या बस डेपोमध्ये जाऊन अशा प्रकारचे कार्ड काढून घ्यायचे आहे. मित्रांनो, ही होती ST महामंडळाच्या नवीन नियमांची संपूर्ण माहिती. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 मार्च उजाडण्याची वाट पाहू नका. जर तुम्हाला तुमची सवलत कायम ठेवायची असेल तर तातडीने तुमच्या जवळच्या ST बस डेपोमध्ये जा. इथे खास स्मार्ट कार्ड आणि NCMC कार्ड नोंदणीसाठी एजंट्सची नियुक्ती करण्यात आली आहे. फक्त आधार कार्ड, एक फोटो आणि विही शुल्क सोबत घेऊन जा, जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. पहा, नियम कडक आहेत आणि प्रशासनाने स्पष्ट केलं की तांत्रिक पुरावा नसेल तर कंडक्टरलाही तुमची मदत करता येणार नाही. त्यामुळे स्वतःचं कार्ड आजच अपडेट करून घ्या आणि आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांनाही याबाबत मदत करा. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, सरकारने आधार कार्ड बंद करून हे नवीन कार्ड सक्तीचे केलं आहे. हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? की यामुळे सर्वसामान्यांचा त्रास वाढणार आहे? तुमचे जे काही अनुभव असेल किंवा या निर्णयाबद्दल तुमचे जे मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंटवर आमचं लक्ष असतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींना आणि ज्येष्ठ नागरिकांना शेअर करा, कारण एका चुकीमुळे त्यांना भरलेलं तिकीट काढावं लागू शकतं. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.